चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनम् अकरुणकरुणावर्णालय वक्त कामकल्पद्रुम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं जीवनचरित्राचं दर्शन तुम्ही आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. रामविजय ग्रंथ आहे. रामविजय ग्रंथाचे करते श्रीधर स्वामी त्यांच्या चरणी दंडवत करतो. त्याचबरोबर त्यांचे वडील त्यांचे गुरु ब्रह्मानंदजी त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. माझे गुरु गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबांच्याही चरणावर साष्टांग दंडवत करतो. आणि कालपर्यंत आपण जी कथाभाग श्रवण केला त्याचा थोडा गोषवारा घेत पुढील कथाभाग सांगण्याचा आपण प्रयत्न करू. काल आपण पाहिलं देवतांना विजय प्राप्त करून देण्यात सर्वात महत्वाची भूमिका दशरथ राजाने स्वीकारली, पार पाडली. दशरथ राजामुळे देवता लोकांचा विजय झाला आणि म्हणून सर्व देवता दशरथावरती खुश होते. दशरथाला अंगिरा सुत असल्या बृहस्पतीने विचारलं, तुमच्या पोटी काही लेकरूबाळ संतान? त्यावेळेला दशरथ राजाचा चेहरा खिन्न झाला. लेकरूबाळ नाही. मग काय करावं लागेल? प्रत्येक विषयाला एक एक प्राणी बोललेला आहे. कुरुंग म्हणजे हरिण हा शब्द विषयाला बोलला. हरिण पकडणारा आपली बासुरी वाजवतो, बासुरी शिवरंजनी राग वाजवतो आणि तो रागाचा प्रभाव असा आहे की ते हरिण धावत धावत येतो. ते असं इतकं त्या नादाला लुब्ध झालेलं असतं, भुललेलं असतं. शिकारी बरोबर वेळेत बाण मारतो, त्याला संपवतो. तू मेल्यानंतरही ते प्राणी असं त्या हरिणाशी अपेक्षा करतो की बाबा पार द्या, तुम्हाला मारलं ना काही अडचण नाही. आता काय कर, माझी कातडी, माझे जे शिंग आहेत ना ते शिंग तुझ्या घरात आकर्षण म्हणून लाव. माझं जे मांस आहे ना ते तू खा, तुझ्या लेकरांना खाऊ घाल. पण तू काय कर, माझ्या कातडी उबस आणि कातडी बसून तू बासरी वाजवत जा. इतकं तो शब्द विषयामध्ये बोललेला असतो. शब्द विषय सांगितला, स्पर्श विषय सांगितला. स्पर्श विषय करता हत्तीचं उदाहरण दिलं जातं. आज वेळ कमी असल्यामुळे आपण तिथं इतकं विस्तारने ते पाहणार नाही. कुरुंग म्हणजे हरिण, मातंग म्हणजे हत्ती, पतंग म्हणजे ते दिव्याला आलिंगन द्यायला एक किडा जातो, दिपासेवे आलिंगन तेथे त्याचे अचूक मरण, असं तुकोबरायचं प्रमाणे. तो रूप विषयाला पाहतो, भुलतो आणि शेवटी त्याला मरावा लागतो. कुरुंग, मातंग, पतंग, भृंग. मीना, मीना म्हणजे मासा. आता तुकोबरायच्या गाथेत प्रमाण आले, हविसाची आशा गळगिळी मासा फुटोणी या घसा मरण पावे. मासा कसा पकडला जातो? आता इंद्रायने दैवयोगाने मासे पकडू देत नाहीत, ती बात चांगलीच आहे, ती गोष्ट चांगली. पण खाली आपण कुठे पाहिलं तर मासे पकडण्याचा कार्यक्रम चालू असतो. मासे पकडणारा काय करतो? गळ असतो, गळ. त्या गळाला खाली गांडूळ लावतात. ते गांडूळ, गांडूळ कळतं का? जे ज्याला दोन तोंड असतात, दोही तोंडाने जे बोलतं चालतं, बरोबर आहे की नाही? दोन तोंडी बोलणाऱ्या माणसाला लोक काय गांडुळाचे अवलाद म्हणतात. का बरं? कारण तो याही बाजूने चालतो, त्याही बाजूने चालतो. ते गांडूळ असं एका बाजूने स्थिर नसतं, आहे का? असं गांडूळ हा पारधी काय करतो, तो मासे धरणारा कोळी, तो ते गांडूळ असं अर्ध कट करतो आणि ते कट केलेलं गांडूळ असं पाण्यात सोडतो गळाला लावून. गळाला लावून गांडूळ सोडलं का त्या गांडुळाला गिळण्याकरता मासा येतो. तरी ते अर्ध कटलेलं गांडूळ त्या माशाला सांगतो, मता मता मेरे लिए आधा कटा वो तेरे लिए, तू आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. कळलं? मता मता मेरे लिए. त्या हलतं, कट केलेलं असते, त्रास होतो त्याला, हलत असत. आणि ते हलत असताना माशाला असं नकार देऊन सांगतो, येऊ नको रे, येऊ नको. का? मता मता मेरे लिए, माझ्यासाठी येऊ नको. का? अरे आधा कटा वो तेरे लिए, तुझ्यासाठी मी अर्धा कट झालोय बाबा. तू आएगा मेरे लिए, जर तू मला खाण्यासाठी येशील तर मग वर तुझा बाप बसलाय, ऊपर खडा आहे तेरे लिए, तो तुझा काटा काढण्यासाठी बसलाय. मग असा मासा, हा मासा कशाने मरण पावतो? अविसाची आशा गळगिळी मासा फुटोनी या घसा मरण पावे. तुकोबरायची भाषा आहे बघा. संत वाङ्मयाचा आपण अभ्यास केल्यानंतर असे प्रमाण आपले मुखोद्गत होतात. त्यासाठी गाथेचं, ज्ञानेश्वराचं पारायण नित्य केलं पाहिजे. जो ग्रंथ आपण नित्य वाचतो, ज्या ग्रंथात आपण नित्य पारायण करतो, तो ग्रंथ आपल्यावरती कृपा करत असतो. तो ग्रंथ स्वतःहून आपला स्वतःचा अर्थ सांगत असतो. त्यामुळे कधी आपला ज्ञानेश्वराचा अर्थ कळेल, कधी तुकोबराच्या गाथेचा अर्थ कळेल, ज्या वेळेला आपला तुकोबरायांच्या गाथेप्रती अनुराग अंतकरणात निर्माण होईल आणि आपण नित्य 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 त्या गाथेचं चिंतन करू.
ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचं चिंतन करू, ज्या वेळेला रामविजय, भक्तविजय, हरिविजय, पांडव प्रताप, भक्त लीलामृत, संत लीलामृत अशा ग्रंथाचं चिंतन करू, त्यावेळेला त्या ग्रंथाशी आपलं सौख्य होईल, मैत्री होईल. आणि मैत्री झाल्यानंतर मित्र तो असतो की गौप्य हित आहे प्रति चावळी जे सुखे. फार विस्ताराने आता त्या विषयावरती बोलत नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे. ऐका, मग मासा सुद्धा मरण पावतो. कुठल्या विषयाने? रस नावाच्या विषयाने. कुरुंग, मातंग, पतंग, ब्रह्म, मीना, हाता, पंच, भेरे व पंच, 5 जणांचे नाव इथे आले. मग एक एक विषय एकेकाच्या नाशाला कारणीभूत ठरला. शब्द ठरला हरणाच्या नाशाला, स्पर्श ठरला हत्तीच्या नाशाला, रूप ठरला कीटकाच्या नाशाला, बरोबर आहे की नाही? जो की दीपासंगी आलिंगन, तेथे त्याचे अचूक मरण. पतंग ज्याला म्हणतात, असा पतंग ठरला कशाच्या नाशाला? रूप विषयाच्या नाशाकरता तो कारणीभूत ठरला. आणि अजून रूप विषयाच्या नाशाकरता तो कारणीभूत नाही ठरला, रूप विषय त्याच्या नाशाकरता कारणीभूत ठरलं. कोणाच्या? त्या पतंगाच्या. दीपासंगी आलिंगन तेव्हा त्याचे अचूक मरण. पुढे विषय आला कुरुंग, मातंग, पतंग, भृंग. भृंग, भुंगा हा काय करतो? जो भुंगा असतो तो फुलात जाऊन बसतो. तलावाच्या काठी कमळाचे वगैरे फुलं असतात, तो त्याच्यात जातो आणि गेला की त्याच्यातून रसपान सेवन करतो, मकरंद सगळ्या सेवन करतो. कोण? भुंगा. त्याचा परिणाम असा होतो, रात्री कधी होते हे त्याला कळत नाही. मग ते जे फुलं असतात ना, ते रात्रीच्या वेळेला असे मिटल्या जातात. मिटल्या गेलं ते फुल की हा म्हणतो जाऊ दे, उद्या परत सूर्योदय होईल. सूर्योदय झाल्यावर परत एकदा काय होईल? फुलल पुन्हा ते सूर्य. ते सूर्याच्या प्रकाश पडल्यानंतर पुन्हा हे मिटलेलं फुल फुलल आणि फुलल्यानंतर मग मी उडून जाईल, असं कोण म्हणतंय? भुंगा. पण त्याच वेळेला काय होतं, एक त्या तलावामध्ये पाणी पिण्याकरता हत्ती येतो आणि आत भुंगा असतो. तो गंध सेवन करत असतो, मकरंद सेवन करत असतो आणि त्याच्या परिणामाने असं होतं, तो डुलू लागतो भुंगा. भुंगा डुलत असल्यामुळे ते फुल डुलताना दिसतं आणि मग डुलत असलेलं फुल हत्तीला वाटतं हे ठेवू नये, म्हणून तो सोंड लांब करतो, त्या फुल आपल्या सोंडीने तोडतो, पायाखाली घेतो त्याच्यावर पाय देतो. आता भुंगा भलतैसे काष्ट करू रे ज्ञानोबा म्हणतात. भुंगा चांगल्या पद्धतीचं सागवानी लाकूड सुद्धा काष्ट कोरडे ते फाडतो, फोडतो, त्याला छिद्र पाडतो, पोखरतो. पण एवढं टणक लाकूड फोडणारा भुंगा तो कमळाचं पाकळ्या, कोमल पाकळ्या फोडून किंवा तोडून ते विदीर्ण करून जाऊ शकत नाही का? पण का जात नाही? विषयामध्ये गुंततो म्हणून. मग कुरुंग, मातंग, पतंग, भृंग, मीना, हाता, पंच, भेरे, पंच असे 5 विषयाने 5 जण संपवले. पण मनुष्य जीवन असे, मनुष्याला 5ही विषय प्यारे आहेत. मनुष्याला शब्द विषय प्यारा नाही का? जर एखाद्याने स्तुती केली, वा 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 वा, काय यशराज, काय भारी कीर्तन केलं, त्याला आनंद वाटतो. शब्द विषयाने तो बोलतो. हा शब्द स्पर्श. हा झोपायला एक जण म्हटला, हो लयच भारी बाबा, तुम्ही एवढे मोठे महाराज आहे, आज काय करा, ही मखमली उशी घ्या, हा हे पांघरायला तुम्ही ब्लँकेट आणले तिकडून परराज्यातून, ते पांघरायला घ्या, मऊ मऊ लागतोय. मग हा स्पर्श विषयाचा भोग आहे. आणि मग तो गोड लागत नाही का? तो गोड लागतो. शब्द, स्पर्श, रूप पाहण्याकरता चित्रपट माणसं आवडीने पाहतात. रूप दिसण्याचा विषय, डोळ्याचा विषय. एखादं फुल पाहिलं, अरे वा किती सुंदर आहे, डोळ्याने. कुरुंग, मातंग, पतंग, भृंग. शब्द, स्पर्श, रूप, रस. गुलाबजामुन, हा उद्या आहे का? चांगले चांगले चांगले. पावभाजी का? मिसळ पाव का? लय भारी पाव. तोंडाला कसं गोड लागते. या रस विषयाचं बघते आपण आहोत. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि शेवटचा विषय गंध. अरे वा, अत्तर लावलं का? हे थोडं लाव ना मला पण. सेंट मारा गे, मला दे ना थोडा. असं करतो की नाही आपण? का बरं? आपण विषयाचे बघते. मग एकेका विषयाने जर एकेकाचा नाश झाला, 5ही विषय बघणारे तुम्ही आम्ही, आपला नाश होणार नाही का? आपण कसे बरे करू? अशा पद्धतीचा प्रश्न त्या सुभाषितकारांनी म्हटलेला आहे. असू द्यात. असं विषय रसामध्ये बोलल्यानंतर मनुष्याला पुढे काही दिसत नाही. विषयात मनुष्य अंध होऊन जातो. आणि असा शब्द विषयाला बोलणारा हरिण हा वर्ग आहे. म्हणून हरणाच्या पोटी जन्म घेतलेला ऋषीशृंग जर बोलवायचा असेल तर तो गायनाने बोलेल, संगीताने बोलेल. म्हणून संगीतात परिपक्व असल्या, निष्णात असल्या, ज्यांची PhD झाली अशा रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, अप्सरा
या नाचण्याकरता पाठवल्या आणि वाद्य वाजू लागले. ना दिन दिन्ना, ना दिन दिन्ना, ना तीन तिन्ना, ना दिन दिन्ना असे मृदंगावरती बोल वाजू लागले. बाजे ताल खावज बीना, नृत्य करे अप्सरा प्रवीणा. मग प्रवीण असलेल्या ह्या अप्सरा नृत्य करू लागल्या. नाचनाच्या प्रभावाने पायातील पैंजनाचा आवाज कानावरती गेला. कोणाच्या? शृंग ऋषीच्या. शृंग ऋषी वर माडी करून राहत होते माडीवरती. का बरं? गोपुरात राहत होते. कारण खाली वाघ, लांडगा, कोल्हे, सिंह, हत्ती यांची त्याला भीती वाटत होती म्हणून वर राहत होते. पण वरूनच खाली पाहिलं, अरे बापरे, म्हटलं किती सुंदर नृत्य करते हे. पण त्या दिवशी मात्र त्यांना असं वाटलं की शब्द विषयाने आपला भुलवतील आणि आपला काय करतील, नाश करतील, म्हणून पळून गेले. पण दुसऱ्या दिवशी मात्र नुसती वाट पाहू लागले, ते आले पाहिजे, ते आले पाहिजे, ते आले पाहिजे. आणि आले. दुसऱ्या दिवशी आले की परत त्यांनी डान्स सुरू केला. त्या डान्सला असा भुलला ऋषीशृंग, काल लांबून पाहून पळाला, आज मात्र खाली उतरला. मग विचारलं, तुम्ही कोण आहे? ते म्हणले, आम्ही ऋषी आहे. असं? काय नाव तुमचं? ते म्हणे, तुमचं नाव काय? माझं नाव ऋषीशृंग. का बरं ऋषीशृंग नाव आहे? म्हटले, माझ्या डोक्यावरती काय आहे? शिंग आहे, म्हणून माझं नाव ऋषीशृंग. तुमचं नाव काय? आणि तुमच्या हे छातीवरती काय म्हणले? गलंडे कसले आहेत? मग ते म्हणले, हा अमृताचा कुंभ आहे म्हणले, सुरवाड अमृताचा. आणि आम्ही फार मोठं तप केलं, त्या तपाच्या साह्याने आम्हाला अशी स्थिती प्राप्त झाली. त्यामुळं या आम्हाला सुद्धा गलंड ऋषी नावाने ओळखला जातो म्हणले. आम्हाला गलंड ऋषी म्हणतात. आमचे नाव गलंड ऋषी, बहु सुखाचे आम्हापासी, आमच्याजवळ फार सुख आहे. हा, तुला काय वाटलं? आम्ही फार तापसी आहेत. एरू म्हणे ते दाखवा आमासी, चवी कैसे पाहू पा. तो म्हटलं, एक काम करा, मला दाखवा ना, मला बघू द्या नेमकी कशी चव आहे. त्या म्हणते जे तत्वदा कामासन तुझं शिकू. आता ते म्हणलं, एक काम कर, आता उद्यापासून तुझा कामासन तुला शिकू. उद्यापासून तुझा कामशास्त्राचा अभ्यास घेत जाऊ. तो मदने मोहिले ऋषी सुता, आसक्ता सुरता लागी होय. त्यावेळेला मदनाने म्हणजे कामदेवाने या ऋषीपुत्राचं मन मोहित करून घेतलं आणि म्हणून आसक्त सुरता लागी होय, त्या अप्सरांना हा ऋषीशृंग काय झाला? आसक्त झाला. मग तो म्हणे, मी तुम्हा देईन. ते काय एकदा विषयाची गोडी लागल्यानंतर मनुष्य, आता कित्येक माणसं, बाई कित्येक वेळा त्याला फिरू फिरू बोलते, तर तो म्हणतो जाऊ दे, चांगलीच आहे. का बरं? विषयपूर्ती होते ना तिच्यापासून. मग जिच्यापासून विषयपूर्ती होतो माणूस, तिच्या पुढं 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 गोंडा घोळत असतो. मग ती म्हणे, मी तुम्हा अधीन, जिकडे न्याल तिकडे येईन. ती म्हणली, आता मी तुमच्या अधीन झालेले आहे, तुम्ही जिकडं मला न्याल. ऋषीशृंग म्हणले, जिकडं मला न्याल तिकडे मी यायला तयार आहे. जिकडे नेले तिकडे गाडी जाणार, असू द्या, हा, जिकडे न्याल तिकडे येईल. मग त्यांनी विमानी वैसवून आणि येला अयोध्येशी. मग त्यांनी काय केलं? म्हटले, बसा आमच्या गाडीत. कोणत्या गाडीत? ओरा गाडी होती का? स्विफ्ट एर्टिगा. विमानात बसा म्हटले. विमानात बसले, विमान उड्डाण झालं. ते कुठं? थेट अयोध्येला. दशरथे करुणे नमस्कार, केला बहुत आदर, म्हणे महाराज तुम्ही बहु थोर दर्शना मागितले. दशरथ पुढे आले, दशरथांना नमस्कार केला, त्याचा फार आदर केला आणि म्हणू लागले, महाराज तुम्ही बहु थोर, तुम्ही खरंच फार मोठे आहात. दर्शना मागितले आणि एवढे मोठे असताना आम्हाला दर्शन दिलं, त्यामुळे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो बा. मग पालक कन्या आपुली, पालक कन्या म्हणजे मानलेली मुलगी, ऋषीशृंगाची दिदली. लग्न सोहळा ते वेळी 4 दिवस झाला. मग दशरथ राजाची एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांता. काय? दशरथ राजाची मुलगी. आता तुम्ही म्हणाल, बघा, त्यांच्या पोटीचं पुत्र बाळ नव्हतं, मूलबाळ नव्हतं, आणि मग कसं काय म्हणताय तुम्ही की त्यांच्या पोटी एक मुलगी होती, तिचं नाव शांत होतं? तर ती त्यांनी दत्तक घेतलेली होती आणि दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव होतं शांता. मग अशी असलेली मग पालक कन्या आपुली, ऋषी शृंगासी दिदली. लग्न सोहळा ते वेळी 4 दिवस झाला. त्यावेळी लग्न सोहळा 4 दिवस झाला. आता काही नाही, सकाळी लोक पाहायला येतात, दुपारी हळद, संध्याकाळी लग्न, बस. मग मग तुम्हाला काय वाटतं, एका दिवसात कार्यक्रम? एका दिवसात नाही, सकाळी पाहायला येतात, दुपारी हळद, संध्याकाळी लग्न आणि दुसऱ्या दिवशी घटस्फोट. मग ऋषी मिळविले बहुत, जे शापानुग्रह समर्थ, वसिष्ठ मुख्य आचार्य जेत, न पडे पदार्थ न्यून काही. मग सगळे ऋषी त्या ठिकाणी एकत्रित झाले. ऋषी मिळविले बहुत, जे शापा अनुग्रह सामर्थ्य, ज्यांच्या ठिकाणी शाप देण्याची किंवा कृपा करण्याची दोन्ही शक्ती ज्यांच्या ठिकाणी आहेत, जे शाप देण्यातही समर्थशाली आहेत आणि अनुग्रह करण्यातही समर्थशाली आहेत, असे अनेक ऋषी त्या ठिकाणी एकत्रित झाले.
वशिष्ठ मुख्य आचार्य जे न पडे पदार्थ न काही, तिथे मुख्य पदावरती बसलेले ऋषी होते, त्यांचं नाव वशिष्ठ ऋषी. इकडे ज्ञानी पाहे विभांडक मुनी, तो स्त्रियांनी सूत नेला चाळवणी. इकडे ज्ञानी असले विभांडक मुनी घरी आले, पाहिलं तो पोरग दिसना, नेहमी वेदाध्ययन करणार पोरग आपलं गेलं कुठं, म्हणून जरा ज्ञानी दृष्टीने पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं तो स्त्रियांनी सुतनेला चाळवणी. त्यांच्या लक्षात आलं का आपला पोरगा बायांनी भुलून नेला, चालवून नेला म्हणजे भुलून नेला. परम क्रोधाविष्ट होऊन अयोध्येशी पातला. मग पुढे नेला, त्याचा शोध काढला. कसं काय जीपीएस पीपीएस लावला होता काय कोणास ठाऊक, त्यांना कळलं अयोध्येत गेलाय. अयोध्येतच आले. परम क्रोधाविष्ट होऊन अयोध्येशी पातला. रामजन्माच्या अभंगात आहे, विभंडका क्रोध आला से भारी, अयोध्या भितरी वेगे आला. ते प्रमाण आपण पाहिलं लक्षात येईल. रागानेच विभांडक ऋषी आता अयोध्येत आले. आता श्रापच द्यायचा आहे सगळ्यांना, जाळून भस्म करायची. तो ऋषी वेष्टीत देखील कुमार, जैसा नक्षत्री वेष्टीला रोहिणीवर, किरणी वेष्टीला दिवाकर तैसा स्वसुत देखील. इतक्या रागात आला होता कोण? विभांडक ऋषी. पण आत आल्याबरोबर त्यांनी पाहिलं ऋषी वेष्टीत देखील कुमार, चारी बाजूला ऋषी बसले, मधोमध आपलं बाळ बसले. मग जरा वरमला. कशा पद्धतीने? जैसा नक्षत्री वेष्टीला रोहिणीवर, नक्षत्राच्या वेळेला ज्या पद्धतीने नक्षत्र, किती नक्षत्र आहे सगळे? 28. या 28 नक्षत्रामध्ये जसा रोहिणीवर रोहिणीचा पती चंद्र शोभून दिसतो तसा शोभून दिसू लागला. की किरणी वेष्टीला दिवाकर, सूर्यातून किरण पडत असतात की नाही बाहेर, मग त्या किरणांनी जसा सूर्य वेष्टलेला आहे, सूर्याचा आश्रय केला आहे, तसं त्याच्या लेकराच्या भोवती सगळ्या ऋषींनी आश्रय केला होता. तैसा स्वसुत देखील. स्नुषा देखोनी नयनी. स्नुषा म्हणजे सुन. स्नुषा देखोनी नयनी, विभांडक निवाला म्हणी. आणि एवढी सुंदर पोरगी पाहिली, आपल्याला चांगली सून भेटली बा. बापाला काळजी काय असते? पोरग मोठं व्हावं, त्याचं शिक्षण व्हावं. आणि एकदा शिक्षण झालं, आलं तिथून घरी आला का त्याचं काय लावून द्यावं? लग्न लावून द्यावं. मग ती कशी पाहिजे? स्वरूपवान पाहिजे. अशी स्वरूपवान पोरगी बघितली कोणी? विभांडकाने. मग त्या विभांडकाला आनंद झाला, अरे वा, आमच्या पोराच्या डाव्या हाताला ही कुणीतरी बसले दिसते. त्याचा अर्थ निश्चितच डाव्या हाताला बसली म्हणजे आमच्या पोराची बायको आहे. आनंद झाला. सुनुषा देखो नयनी. विभांडक निवाला म्हणी. विभांडक मात्र मनात शांत झाला. आतापर्यंत क्रोधाने आलेला विभांडक ऋषी मनाने एकदम शांत झाले. दशरथ लागला ऋषी चरणी, आनंद करून येते देवा. तेवढ्यात दशरथ राजाने पाहिलं विभांडक आलेत. विभांडक आता आपल्या नात्याने कोण होतील? व्याही होतील, व्याही. म्हणून व्याह्याच्या चरणावरती दंडवत घालायला दशरथ राजा गेले. विभांडक आनंदे बहुत. विभांडक आनंदे बहुत. नृपाचे आशीर्वाद देत, तुझं होतील चौघे सूत, जे का समर्थ त्रिभुवनी. विभांडकाला आनंद झाला आणि त्याने आशीर्वाद दिला, हे राजा, तुला 4 पुत्र होतील. तुझं होतील चौघे सूत, जे का समर्थ त्रिभुवनी. आणि त्या सगळ्या त्रिभुवनामध्ये समर्थशाली राहतील. असो यज्ञ मंडपी शृंगी आपण सकल ऋषी मंडळ घेऊन स्वाहाकाराचे अवदान मंत्रयुक्त टाकीत. असू द्यात. यज्ञ मंडपामध्ये शृंगी ऋषी स्वतः आणि सगळ्या ऋषी मंडळाला घेऊन स्वतःच्या हाताने स्वाहाकाराशी अवदान म्हणजे स्वाहा म्हणून त्याच्यामध्ये अवदान म्हणजे आहुती टाकू लागले. मंत्रयुक्त टाकीत स्वाहा म्हणायचे. इंद्राय नमः स्वाहा, चंद्राय नमः स्वाहा, सूर्याय नमः स्वाहा. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने म्हणून काय असतील ते मंत्र म्हणून स्वाहा करायचे आणि अक्षता टाकायचे. त्याला अक्षता टाकण्याच्या आहुतीच्या क्रियेला अवदान म्हटलेलं आहे. काय? अवदान. पूर्णाहुतीची एक काळी प्रत्यक्ष प्रगटला ज्वालामाळी. ज्या वेळेला आता पूर्णाहुतीची आहुती टाकणार तेवढ्यात त्याच्यातून ज्वालामाली म्हणजे यज्ञ नारायण भगवान प्रगट झाले. अग्नी भगवान प्रगट झाले. बोलिये यज्ञ नारायण भगवान की जय हो, जय हो, जय हो. यज्ञ नारायण प्रगट झाले. कशा पद्धतीने? जैसा सूर्य उगवे उदयाचळी. या पद्धतीने पूर्व दिशेकडून सूर्य उदयाला येतो तशा पद्धतीने प्रातःकाळी अकस्मात. प्रातःकाळी जसा पहाटेच्या वेळी पूर्व दिशेला जसा सूर्य उगवला जातो तशा पद्धतीने पूर्णाहुती झाल्याबरोबर त्याच्यातून ज्वालामाळी. ज्वालामाळी म्हणजे अग्निदेवता प्रगट झाली. यज्ञनारायण भगवान प्रगट झाले.
चत्वारी शृंग द्विमूर्धान सप्तपाणी त्रिचरण देखता यज्ञ नारायण ऋषीजन सुखावले. बघा आता इथे किती शब्द आलेत. तिथे 4 शिंगे, 2 मस्तके, 7 हात आणि 3 पाय असा असला यज्ञ पुरुष असा बघितला आणि ऋषीजन अतिशय मनोमन आनंदित झाले. कोण कोण? चत्वारी शृंग 4 शिंगाचा, द्विमूर्धान 2 डोक्याचा, सप्तपाणी 7 हाताचा आणि त्रिचरण 3 पायाचा असा यज्ञ नारायण पुरुष पाहून सगळ्या ऋषींना आनंद वाटला. यज्ञ नारायण कसा आहे? 3 पायाचा आहे, 4 शिंगांचा आहे, 2 हाताचा, 2 डोक्याचा आहे आणि 7 हाताचा आहे. चत्वारी शृंग द्विमूर्धान सप्तपाणी त्रिचरण देखता यज्ञ नारायण ऋषीजन सुखावले. हाती पायस ताट भरून शृंगी पाशी देत कृशान म्हणे अविलंबे पिंड करून तिघी राणी यास देजे. हातामध्ये तो पायस पत्र घेऊन आला होता. पायस ताट काय घेऊन आला होता? दशरथा घेई पायस दान असा शब्द आहे की नाही. पायस दान म्हणजेच प्रासादिक दान. ज्ञानोबरायांनी जे मागितलं ते पसायदान म्हणजेच पायसदान. पसायदानाचा शब्द काय? पायसदानाचा पायसदान या शब्दावरूनच ज्ञानोबरायांनी पसायदान शब्दाची योजना केली. प्रासादिक दान. पायस ताट भरून शृंगी पाशी देतो कृशान. कृशान म्हणजे अग्नी, ज्वाळामाळी म्हणजे अग्नी असा असलेला अग्निदेवता त्यांनी काय केलं? पायस ताट भरून शृंगी पाशी देत कृशान म्हणे अविलंबे पिंड करून तिघी राणी असं द्यायचे. वशिष्ठांना दिलं सांगितलंय बघा, विलंब करू नका, याच्या बरोबर 3 भाग करा आणि देऊन टाका तुमच्या राण्यांना. म्हणजे तिघी राणी असं द्यायचे. बहुत्वरा करावी एक क्षणी विलंबे होय कार्यहानी. फार या गोष्टीमध्ये चपलता दाखवा. विलंब कराल तर कार्यामध्ये हानी होईल, तोटा होईल. पोटा येईल कैवल्यदानी क्षीरसागर विहारी जो. बघा आता कैवल्यदानी म्हणजे जगाला मोक्ष देणारा, मोक्षदाता असा क्षीरसागर विहारी म्हणजे क्षीरसागरात राहणारा परमेश्वर तो तुमच्या पोटा येणार आहे. त्यामुळे आता विलंब करू नका, लगेच खायला वा. वशिष्ठ करून हे 3 विभाग, वशिष्ठाने 3 विभाग केले. राणी असू देत सवेग, त्यांनी राण्यांना पटकन देऊन टाकले. कौशल्याशी श्रेष्ठ भाग देता झाला ऋषी तो. कौशल्याला त्यांनी श्रेष्ठ भाग दिला. कुणी? वशिष्ठ ऋषींनी. दुजा सुमित्र प्रति देत. दुसरा भाग कोणाला दिला? सुमित्रला. तिजा कैकई करी घालीत देखून ऐसा अद्भुत क्रोधाला कनिष्ठते. आणि तिसरा जो भाग होता तो काय केला? कैकईच्या हातात घातला. आणि मला तिसरा का दिला यावरून कैकेयीला राग आला. म्हणे मी रायासी प्रिय कर, म्या रथचक्री घालून हे कर. रणी विजय केला नृपवर इंद्रादिक देवा देखता. मी राजाला अतिशय प्रिय आहे. हा राजा मेला असता युद्धात, मी माझा स्वतःचा हात घालून याचा प्राण वाचवला. मी राण्याला प्रिय आहे राजाला. आणि मला भाग कितवा दिला? तिसरा. प्रथम तो भाग कौशल्याशी दिला, दुसरा सुमित्रेशी आणि तिसरा कैकेयीशी म्हणजे कनिष्ठची. आणि त्याचा राग आला कैकेयीला, मला का तिसरा दिला? वय करून वृद्ध फार ते ज्येष्ठ नव्हे साचार. जी माझी गुण थोर तीच श्रेष्ठ जाणीजे. इथं वय करून वृद्ध फार ते ज्येष्ठ नव्हे साचार. जे वयाने फार मोठे असतात, वृद्ध असतात, ते ज्येष्ठ नसतात. जिच्यामध्ये गुण जास्त थोर असतात ती श्रेष्ठ असते. केतकीचे लघुपत्र त्यास मानिती सर्वत्र. इतर पत्र दिसती थोर परिचतुर न मानिती. केतकी वृक्षाचं जे लहान पान आहे त्याला सगळीकडे मान्यता मिळते, पण इतर मोठमोठाले जरी पानं असले तरी चतुर मनुष्य त्या केतकीच्या पानालाच किंमत देतात, इतर मोठ्या मोठ्या पानाला किंमत देत नाहीत. आमोलिक लहान रत्न काय करावे थोर पाषाण. मृगेंद्राच्या आकृती लहान थोर वारण काय कासया. बघा आमोलिक लहान रत्न, एक रत्न आहे अनमोल किमतीचं आहे. केवढं आहे? छोट आहे. आणि एक दगड आहे त्याला काहीच किंमत नाही, केवढा आहे? हे एवढा आहे, काय उपयोग? मोठा दगड उपयोग नाही, पण रत्न छोटस आहे, पण ते कसं आहे? अमोलिक आहे. अमोलिक रत्न थोर, अमोलिक लहान रत्न काय करावे थोर पाषाण. मुगेंद्राची आकृती लहान थोर वारण कासया. वारण, वारण शब्दाचा काय अर्थ दिलाय?
फटके दिले बरं का मी. तुम्ही या शब्दाचे उत्तर पाठ करत नाहीत का? वारण म्हणजे काय सांगा? वारण. मृगेंद्राची आकृती लहान जरी असली, मृगेंद्र शब्दाचा अर्थ होतो सिंह. सिंहाची आकृती लहान जरी असेल आणि मग तरी तो सिंह आहे, तो शोभून दिसतो. मोठा वारण, वारण शब्दाचा अर्थ काय सांगितलाय? वारण शब्दाचा अर्थ इथं मृगेंद्र म्हणजे सिंह आलाय की मृगेंद्राची आकृती लहान जरी असेल तर थोर वारण कसं आहे, म्हणजे इतर जनावर घ्या की इतर जनावर त्याच्या तुलनेत किती श्रेष्ठ ठरणार आहेत. हा लहान जरी असला तरी याचा धाक राहतो. वारण म्हणजे इतर एखादं जनावर घ्या, तिथं काय शब्द दिलाय त्यावेळी माहित नाही. जावादी बिडालाचे वृषण सुवास. जावादी बिडालाचे वृषण सुवास म्हणजे विशेष जातीचं एक मांजर असतं. बिडाल शब्दाचा अर्थ होतो मांजर. काय? जावादी बिडालाचे वृषण सुवास, लहानपरी आवडी श्रीमंतास, रासवाचे थोर बवस, नशिवे कोणी तयाते. जावादी जे बिडाला असतं तिथं वृषण अतिशय सुवास येतो त्याच्यातून. ते लहान असतात परंतु श्रीमंत मनुष्याला ते आवडतात. रासबाचे कितीही मोठे असले थोर बवस तरी नशिवे कोणी तयाते, त्याला कोण स्पर्श करायला जाते. मग आधी न देता मान, काय करावा भाग मागून, म्हणून काही काही रुसून अधोवदन बैसली. मला आधी भाग का नाही दिला, मला शेवटी भाग का दिला, अशा विचाराने काही केला रागाला काही रुसून बसली. अधोवदन बसली म्हणजे खाली तोंड करून बसली, तिचा चेहरा उतरला. मग बोले वशिष्ठ मुनी, विघ्न होईल येत क्षणी, तो करीचा पिंड जर कोणी घारी नेण्याला अकस्मात. ती राग आला तिला, मला का तिसरा भाग दिला, पण मान अशी खाली करून बसली. मान खाली करून बसल्याबरोबर एक चमत्कार घडला, एक घटना घडली. तिच्या हातावरचा जो पिंड होता तो पिंड एक घारीने उचलून नेला. पिंड घारीने झडपिला. ऐका, असा पिंड घारीने झडपला, घारीने त्याच्यावर झडप मारली. हाहाकार झाला त्या अवसरी, निमिषण लागता गेली घारी. तेवढ्यामध्ये सगळे म्हणले अरे धर 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 घार 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 घार. एवढं म्हणेपर्यंत तर निमिष लागला नाही, तेवढ्यामध्ये ती घार पुढं गायब झाली, काहीच कळलं नाही. निमिषण लागता गेली घारी, काही काही पडे धरण्यावर आक्रम जात होते तेव्हा, आता मात्र काही काही खाली पडली आणि आक्रोश करू लागले, अरे 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 तिसरा पण मी याडीने खायला पाहिजे होता ना, मी खाल्ला नाही. आता त्या दोघींना पोरं होतील, मला पोरं होणार नाही, मग यांची कीर्ती होईल आणि मला वाण म्हणून आयुष्यभर फिरावं लागेल. आता मात्र तिला पहिल्यापेक्षा जास्त पश्चाताप व्हायला लागला. म्हणे माझे पूर्वकर्म गहन, मद कैचे पुत्र संतान, अभाग्यासी निदान, जिरेल कुटुंब सांगपा. म्हणले माझं पूर्वकर्मच इतकं वाईट आहे, आता मला कसं काय पुत्रबाळ होईल. आणि जो अभाग्य असतो त्याला कितीही दानाचा साठा मिळाला त्याला ते पुरतं का, कसं पुरल. परम चिंताक्रांत दशरथ कौशल्याकडे विलोकित. परम चिंतातूर झालेला दशरथ कौशल्याकडे पाहू लागला. मग कैकेयीचे समाधान करीत पट्ट महिषी ते देवा. मग कैकेयीचं समाधान करण्याकरता पट्ट महिषी म्हणजे पट्ट राणी, महिषी म्हणजे राणी, अशी असली पट्ट महिषी म्हणजे पट्ट राणी कौशल्या त्यावेळेला कैकेयीचे समाधान करू लागली. कौशल्या सुमित्रा दोघी जणी अर्धा अर्ध विभाग काढून देत्या झाला ते क्षणी पूर्ण पिंड कैकेयीचे. मग कौशल्या सुमित्रा या दोघी जणी काय केलं, आपापल्या जवळचा अर्धा अर्धा पिंड कोणाला दिला. आता कौशल्य जवळ राहिला अर्धा पिंड, सुमित्रा जवळ राहिला, पण अख्खा एक पिंड कोणाला दिला, कैकेयीला दिला. जैशी भागीरथी आणि मंदाकिनी तैशा कौशल्या सुमित्रा दोघी जणी. ज्या पद्धतीने भागीरथी नदी आहे, मंदाकिनी नदी आहे, तशा पद्धतीने कौशल्या आणि सुमित्रा या दोघी जणी आहे. मत्सर अनु मात्र म्हणी न करीत स्वप्न सर्वदा. एकमेकीबद्दल ते थोडाही मत्सर नेणत नव्हते, जाणत नव्हते, करत नव्हते. स्वप्नात सुद्धा मत्सर त्यांच्या मनात एकमेकाबद्दल वाईट हेतू येत नव्हता. जे अत्यंत कुटील देख तयासी स्वप्नी नाही सुख. जे अत्यंत कुटील राहतात ना त्याला स्वप्नातही सुख प्राप्त होत नाही. न कदा माने ते कोणी लोक सदा अपयश पात्र ते कधीच कोणाला मानत नाही आणि सदा अपयशाला कारणीभूत ठरतात. असो वशिष्ठ दिले तीर्थ तिघेही पिंड प्राशन करीत, कैकेयीच्या कंठी पिंड अडकत कासावीस झाली ती. आता वशिष्ठांनी काय केलं, वशिष्ठ दिले तीर्थ, वशिष्ठांनी तीर्थ हातावर दिलं.
तिघींना सांगितलं पिंड प्राशन करा. तिघेही पिंड प्राशन करीत तिघींनी पिंड प्राशन केला. कैकेयीच्या कंठी पिंड अडकत पण कैकेयीच्या मात्र कंठात पिंड अडकू लागला. कासावीस झाली तीन, तिचा जीव कासावीस होऊ लागला. मग वसिष्ठ शिंपिता तीर्थ अंतरी पिंड उतरत वसिष्ठाने असा जरा जे तीर्थ होतं ते शिंपडल्याबरोबर पिंड असा खाली उतरला. आनंदाला राजा दशरथ दाने देता अपार. राजाला फार आनंद झाला आणि साक्षात अग्नी महाराजांनी आपल्याला येऊन प्रासादिक दान दिलंय. यामुळे राजा आनंदित होऊन त्याने अख्ख्या गावात फार दान देऊ लागला. फार दान पुण्य राजाने केलं. वस्त्राभरणे उदंड दक्षिणा काय काय दिले? कपडे दिले, अलंकार दिले, दक्षिणा दिली, देऊन गौरविले ब्राह्मणा. हे सगळं देऊन ब्राह्मण लोकांचा गौरव केला. सकळ ऋषी पावले स्वस्थाना शृंग्यादी करुणी. सगळे ऋषी आपापल्या स्वस्थानावर निघून गेले शृंग ऋषी सहित. तिघी राण्या झाल्या गर्भस्थ. तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. आनंदाला राजा दशरथ म्हणे माझे भाग्य उदित दिसते ते पुढुनी. तिघी राण्या गर्भवती झाल्या. राजा म्हणून आनंद दिला. राजा म्हणू लागला आता माझा भाग्याचा काय होणार आहे? उदय होणार आहे. हे राजा काय शेवट संसारिकाच्या नजरेने पाहतो. भाग्याचा उदय म्हणजे लेकर बाळ नसतात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. ज्या दिवशी संतांची भेट होते तो दिवस भाग्याचा असतो. कारण बायको मिळणं, मुलगा होणं, पैसा मिळणं, नाव होणं हे भाग्याच्या गोष्टी नाही आहेत. भाग्य ते हे नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई. संत भेट हा भाग्याचा दिवस आहे. उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली पण केव्हा संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडाला संतांची भेट अतिशय महत्वाची आहे. तो दिवस भाग्याचा म्हणायचा असतो. पण दशरथ राजा व्यावहारिक दृष्टीने म्हणतो की आता माझ्या पुढे 4 जण जन्माला येणार आहे. 4 तिन्ही राण्या माझ्या गर्भवती झालेल्या आहेत. त्यामुळे तो मनोमन अतिशय आनंदी झाला होता. घारीने जो पिंड झडपिला त्याचा वृत्तांत काय झाला महाराज? ठीक आहे हो बाकी सांगितलं पण ते सांगितलंच नाही तुम्ही. पिंड गाडीने झडपला पण त्याचं काय झालं ते सांगा तरी. ऐका त्याचा काय वृत्तांत झाला. श्रोतयाने आक्षेप केला. कथा समूळ सांगा पा. चालली होती कथा. श्रीधर स्वामी पुढे सांगत निघाले होते. प्रासादिक दान घेऊन अग्नी पुढे आला. पिंड दिला वसिष्ठ मुनीने सगळ्यांच्या हातावर. कैकेयीला शेवटी दिला त्याला राग आला. पिंड गाडीने झडपला. मग आता चिंताक्रांत पडली कैकेयी. हातात काहीच राहिलं नाही. तेल ना तूप हाती आलं. धोपटणं काय करावं. मग दोघींनी आपापल्या जवळचं पिंड कैकेयीला दिला. कौशल्याने आणि सुमित्रेने. इथपर्यंतची कथा आपण श्रवण केली. मग मात्र श्रीधर स्वामी सांगू लागल्या का त्या पिंड प्राशनाच्या परिणामाने तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. राजा फार आनंदित झाला. पण श्रीधर स्वामीला बसणारे लोक काय तुमच्यासारखे होते यंत्रे? हुशार होते, गुणी होते. त्यांनी सांगितलं हो श्रीधर स्वामी महाराज काय तुम्ही पुढला कथा भाग सांगायला लागली. अहो ते पिंड उचलला म्हटले गाडीने पण ती काय नेमकं काय ती कथा सांगा ना. हे पहा गाडीने जो पिंड झडपिला त्याचा वृत्तांत काय झाला. श्रोत्यांनी आक्षेप केला. कथा समोर सांगा पा. सांगा ना नेमकं काय झालं त्या पिंडाचं. तरी केसरी नामे वानर त्याची श्री अंजनी सुंदर. एक केसरी नावाचं एक वानर होतं आणि त्याची बायको तिचं नाव होतं अंजनी. ती ऋषिमुख पर्वती घोर तप करीत बैसली. ऋषिमुख पर्वतावरती ती तप करत बसली होती. कोणत्या पर्वतावर? अशा ऋषिमुख पर्वतावर तप करत बसलेली अंजनी 7 सहस्र वर्षापर्यंत 700 वर्षापर्यंत 7 सहस्र म्हणजे 7000 वर्षापर्यंत मौन धरून शुचिष्मंत आराधिला उमाकांत प्रसन्न झाला तपांती मौन धरून होती. आणि अशी मौन धरून तप करत बसलेली अंजनी माता तिने आराधिला उमाकांत तिने शंकराची तपश्चर्या केलेली होती. प्रसन्न झाला तपांती. तपाच्या शेवटी तिला शंकर प्रसन्न झाले. म्हणे अंजनी माग इच्छित येरी म्हणे दे अक्षय सुत. म्हणजे अंजनी तुला काय पाहिजे सांग. अंजनी म्हटले काही नाही मला ज्याचा कधी क्षय होणार नाही नाश होणार नाही असा पुत्र दे. परमप्रतापी यशवंत महाभक्त वज्रदेही. तो परमप्रतापी असावा यशवंत असावा तो महान भक्त असावा म्हणजे मोठा भक्त असावा आणि तो वज्र देहाचा असला पाहिजे कठीण देहाचा असला पाहिजे. मग बोले उमावर 11वा जो मी महारुद्र तुझे उदरी अक्षय अवतार धरितो अंजनी जाणपा. म्हणजे अंजनी ऐक मी उमेचा वर. उमावर म्हणजे महादेव. मी उमेचा वर. आता 11वा जो महारुद्र आहे त्या रुद्राचा अवतार धारण करणार आहे तो तुझ्या उदरात धारण करील. तुझे उदरी अक्षय अवतार धरितो अंजनी जाणपा.
एके शुभवदने अंजनी, हे चांगल्या तोंडाची असणारी अंजनी ऐक, तू अंजुळी पात्र पसरुनी, तू असं अंजुळी पात्र पसरून म्हणजे 2 अंजुळी, ही हा हात आहे, हा हात आहे, दोन्ही मिळून असं जे पात्र तयार केलं केलं जातं त्याला अंजुळी पात्र म्हणतात. असं अंजुळी पात्र पसरून तू काय कर, शुभवदने अंजनी, तू अंजुळी पात्र पसरुनी, बैसे सावध माझे ध्यानी, अंतर्दृष्टी करून या, तू माझं ध्यान करत राह, अंतर्दृष्टीने तू माझं मन नित्य नाम जपत राहा, माझं स्मरण करत राहा आणि असं अंजुळी पात्र घेऊन उभी राहा. सुटेल अद्भुत प्रभंजन, अचानक अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक अशा पद्धतीचा वारा सुटेल. प्रभंजन म्हणजे वारा. साक्षात लोक प्राणेश आपण, साक्षात सोसाट्याचा वारा इतका सुटला जाईल, लोक लोक प्राणेश आपण म्हणजे वारा लोक प्राणेश म्हणजे लोकांचा प्राण ज्याने चालतो असा वारा प्रसाद देईल आणून, तो तू बक्षी अविलंबे, तो वारा तुझ्या हातात काय आणून देईल, प्रसाद आणून देईल, तू त्याचा विलंब करायचा नाही, लगेच तो प्रसाद भक्षण करायचा. स्वस्तळा गेला शूळ पाणी, हा ज्याच्या हातात शूळ आहे, शूळ म्हणजे त्रिशूळ ज्याच्या हातात आहे, तो आपल्या स्वस्थानावर निघून गेला. ध्यानस्थ बैसली अंजनी, अंजनी मात्र ध्यान करत बसली. नयन झाकोनी निजमनी, ब्रह्मानंद देव चंबळे, तिने डोळे झाकले आणि मनोमन ब्रह्मानंद तिच्या अंतकरणामध्ये असा उसळू लागला, उचुंबळू लागला, उसळू लागला. तेव्हा कैकई हातीचा पिंड झडपणी, घारी नेता असता गगनी, कैकईच्या हातातला पिंडाची घार घेऊन जातो त्या आकाशातून, तो चंड समीरे ते क्षणी, चंड समीरे म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्याने, समीर म्हणजे वारा, पिंड मुखीचा सोडीला, त्या घारीच्या तोंडातला पिंड वाढला, कुणी, वाऱ्याने, तो अंजनीच्या करात आणून घातला अकस्मात, तो अंजनीच्या करात आणून घातला. ऋषीमुख पर्वतावर अंजनी तप करत होती, अंजली पात्र पसरून त्या अंजनीच्या हातामध्ये तो पिंड वाऱ्याने आणून घातला, कोणी, हा, पिंड घारीने झडपिला कैकईच्या हातातून, आणि तोच पिंड अंजनीच्या हातावर पडला, पडल्याबरोबर अंजनीने तो सेविला, तो अंजनीच्या करात आणून घातला अकस्मात, तो तात्काळ ती बक्षीत शिवस्मरण करण्या, शिव 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 असे म्हणले आणि लगेच त्या पिंडाचं तिने भक्षण केलं. घारी ते देवांगना वहिली. आता तुम्ही म्हणाल ती घार नेमकी कोण होती, ऐका. ती घार होती पहिलीची देवांगना. नृत्य करीता चाचरी गेली, ती नृत्य करत असताना चुकली, चाचरी गेली म्हणजे चुकली, तिचा तोल गेला. कसा काय तोल गेला, 90 पिली होती थोडी, मग विधीने शापिली घारी होई म्हणून या, नाचता नाचता तो तोल जायला लागला आणि वास यायला लागला तो तोंडाचा, दारू पिऊन आली का, जा गार होऊन पडशील, असं ब्रह्मदेवाने श्राप दिला. कोणी श्राप दिला, हा, ज्या वेळेला तुम्हाला हनुमान जन्माचं कीर्तन येईल त्यावेळेला हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा सगळा कथाभाग सांगायला काम येणार आहे. अक्षरशः शृंग ऋषी बोलवल्यापासून जी कथा चालू करायची, शृंग ऋषीकडे गेले, शृंग ऋषीला बोलवलं आणि मग त्या शृंग ऋषीने यज्ञ केलेला आहे, त्या यज्ञातून यज्ञनारायण प्रगट झाले, ते भाग दिले वसिष्ठांकडे, वसिष्ठाने आधी कौशल्याला दिला, मग सुमित्राला, मग काही केला, तिने तर राग आला, तो भाग घारीने उचलला. मग ती घार कोण होती, ती देवांगना होती. ती कोण होती, देवांगना होती, आणि ती ब्रह्मशापाने गार झाली होती. तिचं नाव होतं सुवर्चसा. त्या ग्रंथात दिलंय की नाही मला माहित नाही, पण आपल्या मालिकेत ते आहे. सुवर्चसा नामे स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे जाना घार झाली, ब्रह्मदेवाच्या शापाने ती घार झाली होती. मग ते सुवर्चसा नामे देवांगना, आलं बघा, आलं आलं आलं. घारी ते देवांगना वहिली, नृत्य करिता तातरी गेली, मग विधीने शापिली घारी होई म्हणून ब्रह्मदेवाने शाप दिला, तू घार होय. मग ते सुवर्चसा नामे देवांगना, सुवर्चसा नावाची देवांगना लागे कमलोद्भवाचे चरणा, याचा कमळातून जन्म झाला अशा कमलोद्भवाच्या पायावर नतमस्तक झाली. कोण, ब्रह्मदेवाच्या चरणावर नतमस्तक झाली ती सुवर्चसा. विधी म्हणे दशरथ राणा अयोध्येचा नृपवर, मग त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणू लागले अयोध्येचा नृपवर, अयोध्येचा राजा दशरथ, त्याच्या मखसमयी पिंड झडपिता उद्धरशील तू तत्वता, तो ज्या वेळेला यज्ञ करील, यज्ञातून यज्ञनारायण भगवान प्रगट होईल, तो ज्या वेळेला पासायचं ध्यान वशिष्ठ करील, वशिष्ठ ज्या वेळेला काही कौशल्या सुमित्राच्या हातावर पिंड ठेवील, त्यावेळेला कैकेयीच्या हातातला मखसमयाचा जो पिंड आहे तो पिंड तू उचलायचा, आणि तो पिंड उचलल्याबरोबर उद्धरशील तू तत्वता, तुझा काय होईल, उद्धार होईल. अंजनी करी पिंड पडता,
निजस्थान आहेस तू. अंजनीच्या हातात तू पिंड दिला की तुझं काम झालं, तू परत तुझ्या तुझ्या स्वस्थानावर येशील, तुला परत तुझं तुझं पद भेटून जाईल. असो घारी ब्रह्मवरे करुणी उद्धरुणी पावली स्वस्थानी. इकडे 9 मास भरता अंजनी प्रसूत झाली तेव्हा बघा. आता ती घार तिने अंजनीच्या हातात तो प्रसादिक दान टाकलं आणि तिचा काय झाला, उद्धार झाला. ती स्वस्थानावर निघून गेली. इकडे मात्र अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बरोबर आहे की नाही? कुठला दिवस होता? चैत्र शुद्ध पौर्णिमेची वेळ कुठली होती? सूर्य उदय समयासी, पहाटेच्या वेळेला महारुद्र प्रगटला. 11वा रुद्र. नामा म्हणे म्या वंदिला. नामदेवरायचा अभंग. ऐका. असो गारी ब्रह्मेवारू वरे करुणी उद्धरुणी पावली स्वस्थानी. इकडे 9 मास भरता अंजनी प्रसूत झाली तेव्हा. 9 मास पूर्ण झाले ना अंजनी प्रसूत झाली. अंजनीच्या पोटी एका लेकराचा जन्म झाला. आता अंजनीच्या नवऱ्याचं नाव काय आहे? केसरी. पण हनुमंतरायाला वायुपुत्र म्हणतात. वायुपुत्र का? तो पुत्र आहे केसरीचा म्हणून केसरी नंदने म्हणतात. पण केसरीने पिंड आणून दिला का? गारेच्या हातातून पिंड घेऊन वाऱ्याने अंजनीच्या हातात टाकला म्हणून वायुपुत्र म्हणतात. हनुमंतरायाचा मुख्य बाप कोण? केसरी. पण वाऱ्याने तो पिंड गारीच्या मुखातला आणून हनुमंतरायाच्या आईच्या हातावर ठेवल्यामुळं वायुपुत्र सुद्धा हनुमंतरायाला म्हटलं जातं. ऋषीपत्न्या पाहत तिथे वेळा बळीया तो बाळ जन्मला. ज्या वेळेला 9 मास 9 महिने पूर्ण झाले, अंजनी एका बाळाला जन्म दिला. ऋषीच्या पत्न्या पाहू लागल्या, अरे बा बाळ लय गुटगुटीत जन्माला आलं. बळीया तो बाळ जन्मला की वासरमणी प्रगटला. अरे अरे, काही जण म्हटले हा जणू काही सूर्यच प्रगट झालाय. वानर वेश दैदिप्य. वानराच्या वेशात जणू काही काय निर्माण झालाय? काय प्रगट झालाय? सूर्य प्रगट झाला. विद्युतप्राय हे कुंडले झळकती. विद्युतप्राय म्हणजे ज्या पद्धतीने वीज असते की नाही, वीज पावसाच्या वेळा वीज जी चमकते ती कशी झळकते, तशी विद्युतप्राय म्हणजे विजेसारखी त्याच्या कानातले कुंडल झळकत होती. गंडस्थळी पडली दीप्ती. गंडस्थळावरती प्रकाश पडलेला होता. दृढ कौपिन निश्चिती कोटी प्रदेशी मौजी झळके. दृढ कौपिन त्यांनी लावलेली होती आणि ती कटी प्रदेशी मौजी झळके. कटी प्रदेश म्हणजे कमरेच्या भागात एकदम झळकत होती. काय काय सांगा? कौपिन म्हणजे लंगोटी. जन्माला येतानीच लंगोटी हनुमंतरायाला. तळपतच हे यज्ञोपवीत. ऐसे वानर रूप अद्भुत. आणि गळ्यामध्ये यज्ञोपवीतही होतो. अशा पद्धतीचं वानर रूप अद्भुत आश्चर्य करणारा वानर रूप पाहिलं. मुख्य पुच्छाग्री आरगतो. मुख पुच्छाग्री आरक्त वर्ण दिसत प्रवालसम. प्रवालसम म्हणजे लाल भडक अशा पद्धतीचं अंग दिसू लागलं. तोंडही तितकं सुंदर, शेपूट होती. आता वानरच असल्यामुळे परम सुधाक्रांत बाळ, फार भुकेलेलं बाळ, चहूकडे पाहे चंचल. सारखं इकडे तिकडे पाहत होतं. त्याला भूक लागली होती ना लेकराला. तो अंजनी उता वेळ फळे गेली आणावया. तेवढ्यामध्ये अंजनीला वाटलं माझ्या लेकराला काहीतरी आपण दिलं पाहिजे. ती इकडे तिकडे फळं आणायला गेली अंजनी. रुदन करी शुद्धित बाळ. भुकेलेला बाळ रडायला लागला. अरे अरे अरे, 9 वाजून 10 मिनिटं झाली, आता किती वेळ उपाशी राहायचं. शुद्धित बाळ तो आरक्त दिसे सूर्यमंडळ. तिने वर पाहिलं, वर काय दिसू लागलं? त्या शुद्धीत असलेल्या बाळाला आरक्त दिसे सूर्यमंडळ. त्याला वर लाल भडक अशा पद्धतीचं सूर्य दिसू लागला. म्हणे दिसे उत्तम फळ. हनुमंतरायाला वाटलं हेच जणू काही उत्तम फळ आहे, चांगलं फळ आहे. उडे चपळ मारुती. आणि अशा असल्या मारुतीरायाने ते फळ समजून त्याला गिळण्याकरता उड्डाण केलं. पिंजारल्या रोमावळी. अंगावरील जे लव होते ना, लव केस अशा पिंजारल्या जमा झाल्या. सिंहनादे गर्जे निराळी. सिंहासारखा आवाज झाला आणि त्या आवाजाने सगळं आकाश दुमदुमून गेलं. दिग्गजांची बैसली टाळी. जे दिग्गज होते, मोठे मोठे होते, त्यांच्या कानठाळ्या बसल्या. आंदोळली वसुंधरांची पृथ्वी होती ना, अशी उचलून आदळली. स्फुरण दाटले थोर. गाजवी पुच्छाचा पडत काय. सगळीकडे असा आवाज पसरला आणि तो तेवढ्यात शब्दाचा आवाज करू लागले हनुमंतराय. मागे अंगवा तेतुरवर उन्मळून जाती आकाशी. उड्डाण जे केलं, खाली जे तरुवर होते, वृक्ष होते, ते असे उडू उडू पडायला लागले. चपळ पदद्वय तैसेचे हस्त. दोन्ही पाय जसे चपळ होते तसे हातही चपळ होते. प्रतापे झेपावे गगनात.
प्रतापाने डायरेक्ट असा झेप घेतली गगनामध्ये. उड्डाणावर उड्डाण घेत जाता आदित्य लक्ष्मण या उड्डाणावर उड्डाण घ्यायला लागले. एक धाप पूर्ण झाली का परत दुसरी, मग तिसरी, मग चौथी, असे धाप पूर्ण घेत 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 कुठपर्यंत गेले? सूर्यापर्यंत. की उर्वीवरून सुपर्ण जाय वैकुंठ पीठ लक्षून. उर्वीवरून सुपर्ण म्हणजे जसं उर्वी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरनं ज्या पद्धतीने सुपर्ण म्हणजे गरुड जसं वैकुंठाला इच्छून वैकुंठामध्ये जातो, वैकुंठ कुठे वर आहे, आणि पृथ्वीवरनं ज्या पद्धतीने गरुड उड्डाण करून वैकुंठाला भेटण्यासाठी जातो, वैकुंठाला जसं जातो तसं हनुमंतराय पृथ्वीवरनं उड्डाण करून गेले सूर्याला गिळण्यासाठी. तैसाचे अंजनी हृदयरत्न भानुमंडळ हा आटोपी. तसंच सूर्याला गिळंकृत करण्यासाठी हनुमंतरायांनी उड्डाण केलं होतं. मनोवेगाशी मागे टाकून, मनाच्या वेगाला मागे टाकून हनुमंत वेगे जात गगनी. हनुमंत अतिशय वेगाने आकाशात निघाले. तो लोक प्राणेश जाऊनी दरी न म्हणे स्वपुत्रा. त्यावेळेला वारा आहे ना, वारा धावत गेला का? अरे म्हटलं माझं पोरग जर पडलं तर मरल, लागल त्याला, म्हणून स्वपुत्राचा कळवाळ म्हणून ते धावत गेलं आणि त्यांनी आपल्या पुत्राला धरलं. दरी न म्हणे स्वपुत्रा परम तीव्र सूर्यमंडळ तेजे आहाळील माझे बाळ. हा सूर्य अतिशय तेजवान आहे, आणि या तेजवान सूर्याच्या प्रभावाने माझं बाळाला काय होईल? चटके बसतील, आहाळल, ते भाजल, त्याला चटके बसतील. म्हणून दरुपा हे अनिल परी तो चप्पल नाटके. म्हणून वायुदेव त्या हनुमंतरायाला धरायला गेले, परंतु हनुमंतराय इतके प्रभावी होते का ते काही आटोपल्या गेले नाही. मग हिमाचलाचे शीतलांबुकण, मग हिमाचलाचे थंड पाण्याचे जे कण आहे मागून शिंपी प्रभंजन, म्हणून मग पाठीमागून वारा ते हिमालयाचे बारीक बारीक थंडगार अशा पद्धतीचे कण हनुमंतराच्या अंगावर शिंपडू लागले. हनुमंत मुख पसरून सूर्याजवळ पातला, असा आ करून हनुमंतराय सूर्याच्या जवळ गेले. काय कोणास ठाऊक त्यावेळेला सूर्याची काय चड्डी वली झाली असेल, अवघडच आहे ना. हनुमंतराय आले बाबा गिळायला. तो ते दिवशी सूर्यग्रहण राहू आला मुख पसरून. त्या दिवशी असं वाटत होतं सूर्याला की जणू काय हा राहूच मला गिळायला आलाय. मारुतीचा क्रोध आला दारून सिंहिका सूत देखता. मारुतीला जवळ गेल्याबरोबर अतिशय राग आला राहूला पाहून. का बरं? बघा, ओवीचा अर्थ असा आहे, तो ते दिवशी सूर्यग्रहण, ज्या दिवशी हनुमंतराय उड्डाण करून गेले तो दिवस कशाचा होता? सूर्यग्रहणाचा. राहू आला मुख पसरून, राहू आला होता ग्रास करायला. मारुतीरायाला क्रोध आला सिंहिका सूत पाहून. सिंहिका सूत म्हणजे राहू. अशा राहूला पाहिलं मारुतीरायाला फार क्रोध आला. म्हणे मी अत्यंत शुद्धीत. तो म्हणला हेंद्र्या, मला आधीच भूक लागली, फळ बक्षावया आलो येत, मी इथं फळ खाण्यासाठी आलो. आणि हा आला कोण अकस्मात ग्रासा आड माझ्या घासाच्या आड कोण आलं? भूक लागली असावी, ताट समोर असावं, माणसाने धावत ताट खायला जावं आणि तेवढ्याच मध्ये एखादं यावं रामकृष्ण अरे म्हणायला. हे इंद्र कशाला मध्ये आलं? मला किती भूक लागली. असं राहूचा राग आला हनुमंतरायाला. हे कशाला राहू मध्ये आला? मला भूक लागली आहे. सबळ पुच्छ घाय करून फोडिले राहूचे वदन. असा शब्दीचा मारा केला, राहूचं तोंडच फोडून टाकलं. बिरकावीला पायी धरून मूर्छा येऊन पडला. तो त्याचा पाय धरला राहूचा, गरगर गरगर फिरवला, आदळला, पडला राहू बाजूला. जैसा शुडादंडे करून देख महागज विदारी बिडालक. ज्या पद्धतीने शुडादंड म्हणजे आपली सोंड अशी लांब करून, हत्ती, गज म्हणजे कोण? हत्ती. असं सोंड लांब करून जसं त्याच्यात मांजर घेतो आणि असा आदळतो की भुजंगाचे कवेत मूषक अकस्मात सापडले, किंवा भुजंगाच्या हातात चुकून काय सापडला? मूषक म्हणजे उंदीर सापडला. भुजंग म्हणजे भुजंग, भुजंग म्हणजे साप. जो किती दूध पाजलं तरी काय बघतो? विषच बघतो. किती शिकवलं तरी अज्ञानच बघतो. असा भुजंग. असा भुजंग, त्या भुजंगाच्या कवेत जसा मूषक अकस्मात सापडावा, उंदीर जसा अचानक सापडावा, तशा पद्धतीने राहूचे कैवार एक केत. राहूचा कैवार घेऊन केत आला पुढं. केतू कपीवरी धाव लावून, मग तो कपीवर म्हणजे माकडावर धावला. माकडावर म्हणजे हनुमंतरायावरती धावला. जैसा केसरी पुढे जंबूक दे येत आपले मरण विसरण्या. जसं सिया पुढे कोला येतो, अरे ते काय तू मांजराला खातो, बैलाला खातो, गायला खातो, मला खाय, असं कोण कोणापुढे उभं राहिलं? कोणापुढं? तसा हा केतू मारुतीराया पुढे उभा झाला. मी आहे इथं, मी आहे, बघ आता काय ते.
केतू देखताचे हनुमंते तेथीची मर्दिता मुष्टी घाते. केतू पाहिला, जिथं पाहिला तिथंच त्यांनी असा मुष्टीचा प्रहार केला. अंग चुकवून वेगे बहुत पळता झाला केतू पाय. तिथं असा मुष्टी प्रहार केला बरोबर अख्खी जमीन थरथरली. केतू म्हटला बाबा हे याच्या नादी लागण्यात उपयोग नाही. केती असा चिंगाट पळाला, आलाच नाही परत. राहू आणि केत इंद्रापाशी आले धावत. ते धावतच इंद्राजवळ आले. अशुद्ध नाहले जेवी पर्वत शेंदुरे करुणिमा केले. पूर्ण अंगाने लाल भडक झाले होते, रक्तमय झाले होते. याला फक्त शेपटीचा प्रहार दिला होता आणि याला मुष्टीचा प्रहार केला होता केतूला. राहू फक्त शेपटीच्या प्रहारने अख्खा लाल भडक झाला होता. जसं मोठ्या मोठ्या पर्वतावरनं शेंदुराचे जसे लोट व्हावेत तसं त्यांच्या सगळ्या अंगावरनं रक्त वाहत होतं. आक्रोश बोलत ते दोघे जण. तू सुरेश सहस्र नंतर अतिशय आक्रोश करून ते दोघे जण इंद्राला म्हणू लागले, तू हजार डोळ्याचा आहेस, आम्हावरी कोप धरून हे का विघ्न धाडिले? आमच्यावर राग धरून हे कशा करता विघ्न तू धाडलं बाबा? या विघ्नाचं निवारण कर. नवा पुच्छ राहू करून आम्हावरी दिला पाठवून. तू काय केलं? नवीन पुच्छ राहू करून म्हणजे हनुमंत आम्हाला ग्रास करणारा राहू तयार केला. नवा पुच्छ राहू करून आम्हावरी दिला पाठवून, आम्हाला मारण्यासाठी तू पाठवून दिला. आश्चर्यकरी शचिरमन म्हणे हे कर्तृत्व कोणाचे? इंद्र सुद्धा विचारात पडला. अरे एवढं राहू केतूला ग्रास करणारं, राहू केतूला नको नको करून सोडणारं, सळोकी पुळ करून सोडणारं एवढं सामर्थ्य कोणाचं आहे? म्हणे हे कर्तृत्व कोणाचे? कोणी केली विप्रेत करणी त्यास संवार वया वज्रपाणी. त्रिदश समुदाय घेऊन वायू वेगे धाविनला. आणि मग त्याचा संवार करण्याकरता, त्याचा संवार करण्यासाठी म्हणून तिन्ही लोकातील समुदाय घेऊन वायूच्या वेगात त्या ठिकाणी इंद्रदेव गेला. राहू पुढे धावत, मागे देवासहित अमरनाथ. राहू पुढे धावत होता, बा इकडे तो, मला ज्याने मारला तो इकडे आहे, तो ह्याच गल्लीत आहे, ह्याच गल्लीत असं सांगत राहू केतू पुढे होते. आणि त्याच्या पाठीमागे कोण? अमरनाथ म्हणजे इंद्र धावत होता धोतरवर करून. तो इकडे अंजनी सूत सूर्यग्रास धावत असे, आणि इकडं अंजनीचा पुत्र सूर्याला ग्रास करण्याकरता धावू लागलेला आहे. धावू लागला, सूर्य ग्रास करू लागला. चळचळा कापे मित्र, सूर्य सुद्धा असा लट कापत होता. म्हणे हा काहीचा आला मित्र. अरे अरे अरे, मी सगळ्या जगाचा मित्र आहे, पण माझा हा शत्रू कोण आला बा? कुठून आला? दिनमान सांडोनी दिनकर पळवणला हे सर्वता. बरं, दिवस सोडून त्या सूर्याला पळता येईना. प्रताप रुद्र मारुती सूर्यमंडळ धरले हाती. प्रतापी मारुती रायने असं सूर्यमंडळ हातात धरलं. हे फळ नवे निश्चिती म्हणून पूर्ती टाकिले. हे फळ नाही असं लक्षात आलं, परत असं बेरकावून दिलं. जैसा केवळ वडवानळ तैसेची दे दीप्यमान सूर्यमंडळ. फळ नवे म्हणून अंजनी बाळ टाकेता झाला पूर्ती पायी. माघारा पाहे परतून तो राहू आला शक्रास घेऊन. पूर्ती क्रोध आला धरून म्हणे आता नसुंडी अशी. तेवढ्यामध्येच हे फळ नाही म्हणून हनुमंतरायाने असं बाजूला केलं. एक ताची भूक लागलेली आणि तेवढंच मागं पाहिलं तर राहू येत होता. कोणाला घेऊन? इंद्राला घेऊन. आता तर हनुमंतरायाला असा राग आला, आता त्याला सुटीतच नाही म्हणली. पहिल्या टायमात तरी 2च टप्पू देऊन गार केला, आता जिवंत सुटीत नाही. सहाय्य करून अमरापती मजबुरी आला पुरती. इंद्राला सोबत घेऊन युद्ध करायला आला काय? येऊ दे त्याचे 5-50, पाहतोच मी एकटा. जैसे शाल मिळून येते कल्पांत वीज उधळावया. ज्या पद्धतीने शलभ 10-12 100-1 बैल म्हटले आयला ही वीज अंगावर पडली का मारावं लागतंय. त्यामुळं कल्पांताची वीज पकडण्याकरता 100 बैल मिळून एकत्रित आले. काय होणार आहे त्या विजेचं? काय आईसे बोलत वायू नंदन राहूवरी लोटला येऊन. एवढं बोलता बोलता त्या राहूवर धडक घालण्याकरता हनुमंतराय पुढे निघाले. इंद्र देखता ताडण राहूशी केले बहुसाल. इंद्रा देखत राहू तर असं मुस्काट फोडलं. त्याला घेऊन आला, त्याला घेऊन असं मुस्काट फोडलं त्यात. जैसे पर्वत पडे अकस्मात तैसा राहू सिरे मुष्टिघात. जसं एखादा पर्वत खाली पडावा तसा एक एक मुष्टीचा प्रहार हनुमंतराय करत होते. ग्रह पूजा आता सांगते तर वायुसूत मांडले. ग्रहाची चांगल्या पद्धतीने पूजा सुरू केली वायुसुतांनी. वायुसूत म्हणजे हनुमंतरायांनी चांगली ग्रह पूजा केली. राहू आक्रोश फोडी हाका म्हणे काय पास या अमर नाही करावं. म्हटलं ए इंद्रा, अरे तुला कशासाठी आणलंय? मरायला लागलो ना मी. मग शक्रे ऐरावती रेखा अकस्मात प्रेरेला. मग शक्राने काय केलं? ऐरावत निर्माण केला आणि त्याच्यावरती उभा झाला. जिकडे धावे ऐरावत तिकडे भारेला उर्वी लवत. जिकडे ऐरावत धावायचा तिकडल्या बाजूला पृथ्वी लावायची. की दुसरा मेरू मूर्तिमंत शक्राचे वाहन झाला. दुसरा मेरू पर्वत इतक्या वजनाचा इंद्राचं ऐरावत पान झालं होतं. तो सबळ लोटला ऐरावती
चपळ धावला वीर मारुती, जैसा वज्रघात पर्वती, तैसा कुंभस्थळी ताडीला. आता ती परिणाम असा झाला, शक्राचे वाहन जो ऐरावत होता तो इतका जड झाला होता, तो सबळ लोटला ऐरावती. तो ऐरावताच्या अंगावरून इंद्र खाली पडला. चपळ धावला वीर मारुती, वीर मारुती जवळ धावत गेले. जैसा वज्रघात पर्वती, तैसा कुंभस्थळी ताडीला. जसं ज्या पद्धतीने वज्राचा घात पर्वतावर होत असतो, तसा याच्या गंडस्थळावरती हनुमंतरायाने घाला घातला. धाके ऐरावत तो पळे, जे ऐरावत होता ना तो धाकाने पळू लागला. पाक शासन जवळे, इंद्र स्वतःच्या ताकदीने, ऐरावत आकळीता नाकळे, रान घेतले भयेची. हनुमंतरायाने काय केलं, तो जो ऐरावत होता त्या ऐरावतीच्या गंडस्थळावरती असा बुक्का मारला, तो इकडे तिकडे धावू लागला ऐरावत. आणि मग त्या ऐरावताला पकडण्यासाठी असं अंकुश असतो ना, त्या अंकुश धरून उभा थांबू लागला इंद्र, पण त्याचा काही परिणाम होईना. जैसे दुर्बळाची श्री नष्ट बहुत, तीन माने त्याचा वचनार्थ. ज्या पद्धतीने दुर्बळाची पत्नी नवऱ्याचं काय ऐकत नाही, तशा पद्धतीने तो ऐरावत काही याचा ऐकत नव्हता. कोणाचं? इंद्राचं. तैसा इंद्रास ऐरावत नाटोपेची सर्वता, असो विवेक करून बहुत, काम क्रोध आवरती महंत, तैसा सहस्राक्ष ऐरावत कृती समोर आणला. ज्या पद्धतीने फार विवेक करून महंत लोक, साधू लोक काम क्रोधाला आवरतात, तशा पद्धतीने फार प्रयत्नाने सहस्राक्ष म्हणजे 1000 डोळे असलेल्या कुणी इंद्राने ऐरावत आवरला. मागुता धावे पवनसूत, धरी ऐरावतीचे चारी दंत. धावतच गेले परत पवनसूत हनुमान, आणि जाऊन काय केलं, ऐरावताचे चारी दात पकडले, उलथोनी खाली पाडीत तो असा उलथून खाली पाडला. शक्रासहित ते दवा, नुसता ऐरावत नाही पाडला, इंद्रासहित पाडला. हस्तच पेटे हनुमंते ते वेळी, हाताच्या फटक्याने हनुमंतराय त्यावेळेला शक्राचा किरीट पाडीला भूतळी, ते इंद्राचा मुकुट त्यांनी जमिनीवर पाडला. सकळ देवसेना ते काळी भयभीत झाली, त्यावेळेला सगळी देवसेना भयभीत झाली, सगळ्या भीती वाटू लागली. इंद्राची झोटी मोकळी, मागोती ऐरावत आकळी, हनुमंतावरी बळीची घाली, परी गजन टाकी पाऊल पुढे. इंद्राने काय केलं, इंद्राचे केस असे मोकळे झाले. आता किरीट तर आधीच पडला होता, किरीट म्हणजे मुकुट, मुकुट खाली पडलेला होता, आणि इंद्राचे जे मोकळे केस होते, आता ते मोकळ्या केसाचा इंद्र ऐरावत असा आखूळ लागला. हनुमंतावरी बळीची घाली, आणि बळच आकळलेला ऐरावत हनुमंतरायाच्या अंगावर घालू लागला. परंतु तो गज म्हणजे हत्ती एकही पाऊल पुढे टाकीत नव्हता, त्याला हनुमंतरायाचा प्रताप कळला होता. गज पळे रानोरान, परम घाबरला सहस्र नयन. हत्ती इकडे तिकडे पळू लागला, आणि आता मात्र 1000 डोळ्याचा इंद्र फार घाबरला. तो यम हस्ती दंड घेऊन हनुमंतावरी धाविनला. त्यावेळेला यम हस्त यम हातातला दंड घेऊन हनुमंताला मारण्यासाठी धावला. यमे दंड प्रेरावा जो ते वेळा, तो मारुती अंगावरी कोसळला. मुष्टिघात हृदय दिला यम पाडीला धरणीवरी. यमाने हातातला दंड ज्या वेळेला मारुतीरायाच्या अंगावरती घेऊन धावला, त्यावेळेला यमे दंड प्रेरावा जो ते वेळा. आता हनुमंतरायाला यम आपल्या हातातला दंड मारणार, त्याच वेळेला तो मारुती अंगावरी कोसळला. मारुतीरायाने त्याच्या अंगावरच कोसळला. मुष्टिघात हृदय दिला, त्याच्या हृदयावर म्हणजे छातीवर एक बुक्का मारला. कोणाच्या? यमाच्या. यम पाडीला धरणीवरी, यम सुद्धा धरणीवर पाडला. म्हणजे नेटकाच बाळाचा जन्म झालाय. भूक लागले म्हणून वर निघालं, सूर्याची तर शिट्टी ताईट केली. अजून अजून राहू केतूला तर रामकृष्ण हरेच दिला. यमाचा जे जयकार केला, इंद्राची चांगलीच पूजा केली. वक्षस्थळी वळगोन हनुमंत, वक्षस्थळी वळगोन हनुमंत म्हणजे वक्षस्थळाकडे फिरून हनुमंतरायाने पुढती मुष्टिघात प्रेरित परत एक बुक्का मारला वक्षस्थळावरती. हातीचा दंड हिरोनी घेत तेनेची ताडीत तयाशी. यमाच्या हातातला दंड हिसकावून घेतला आणि त्यालाच मारलं. आमच्या गावात एक जण आहे, त्यांनी गाडीमध्ये कायम त्यांनी एक असा लाकडाचा दंडुक ठेवला असतं. कशाला? म्हणला कुणी आडवं येतंय आणि ते जर आपल्याला आडवं आलं तर आपण ते दंडुक्याने त्याचं कामच काढायचं. मग काय झालं, एक दिवस तो दवाखान्यात ऍडमिट होता. त्याला पाहायला गेलो, म्हटलं काय रे काय झालं? काय नाही, 4-5 जण आडवे आले. अरे म्हटलं तो गाडीत दंड असतो ना. म्हटलं मग मी दंड काढला होता ना. मग काय नाही म्हणे, त्यांनी आधी तर मला मारलंच नव्हतं, दंड काढलं त्यांनी, तो दंड घेतला आणि मलाच मारलं परत. असं आहे बघा. तसं यमाच्या हाताचा दंड घेतला हनुमंतरायाने, परत ठोकला त्याच्याच दंडाने. कंटिकेने कंटिका, काट्याने काटा काढला. यमे धरले मारुतीचे चरण, आता मात्र यमाने मारुतीरायाचे चरण धरले. म्हणे मी तुझला आलो अनन्य शरण. यम म्हटला मी तुला काय आलो? शरण आलो. हस्त जोडून यावरून
स्तुती करीत मारुतीची हात जोडून आता वरून वरून म्हणजे हात जोडून विनंती करायला सुरुवात केली. कुबेर धावून येते समयी लागे हनुमंताचे पायी. त्यावेळेला कुबेरही धावत आला, हनुमंतरायाच्या पायावर नतमस्तक झाला. तो ऐरावतावर उड लवलाई शक्रवेगे पातला. ऐरावतावरती जो बसला असतो असा इंद्र तोही लवकर धावत आला. ऐसे देखून त्या अवसरी मारुती धावे शचीवरावरी. असं पाहून मारुती शचीवरावर धावला. शचीवर म्हणजे शचीचा नवरा, इंद्राच्या बायकोचं नाव शची आहे. ऐरावतास पुच्छधरी पृथ्वीवर आपटावया. हनुमंतराय परत धावले, ऐरावताची शेपूट धरली पृथ्वीवर आपटण्यासाठी. पुच्छ धरणी भोवंडी गज, त्याने हातात शेपूट धरली आणि त्याला आता गरगर गरगर फिरू लागला हनुमंतराय. पृथ्वी सहित कापती दिग्गज, पृथ्वी सहित अख्खे दिग्गज कापू लागले थरथर थरथर. अवनीवरी देवराज वज्रासह पाडीला, भूमीवर देवराज इंद्र वज्रासहित खाली पाडला. बले गज आपटीला धरणी, फार ताकदीने तो गज हत्ती जो होता तो धरणीवर आपटला. देवास मांडले महापाळणी, देवाला नुसती पळपळच करून ठेवली हनुमंतरायाने. महापळणी कडे कपाटी जाऊन महायोद्ध दडले. दऱ्या खोऱ्यात जाऊन मोठे मोठे योद्धे जे युद्धाच्या गप्पा करायचे ते अशा अंग चोरून बसले. हनुमंतरायाच्या युद्धाचा प्रताप नेटकाच जन्म झालाय आज, पहिल्याच दिवशी एवढं आहे. म्हणती पृथ्वी गेली रसातळा, एकच हाहाकार झाला. सगळे म्हटले आता पृथ्वी संपली, असा सगळीकडे हाहाकार झाला. तो आमेरेंद्र ते वेळा आव धरीला पुढती पई. त्यावेळेला परत एवढा त्रास होऊन सुद्धा आमेरेंद्र म्हणजे इंद्र, तो इंद्र परत अवसान घेत परत उभा राहिला. आव धरला म्हणजे त्याने धैर्य धरलं, अवसान घेतलं. अवसान घेऊन वज्र बळ हे भोवंडीत, मुखावरी ताडीला हनुमंत. हातातलं वज्र घेतलं आणि हनुमंतरायाच्या तोंडावर मारून फेकलं. त्याने मूर्छना दाटले बहुत, पडे वायू सुत पृथ्वीवरी. त्याने काय झालं, मूर्छा आली हनुमंतरायाला आणि जमिनीवरती पडले. कुठे पडले? आता पुढील कथा बघ उद्या पाहू. पुंडलिक वरदरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.